महाराणा प्रताप भारतीय इतिहासातील सर्वात महान राजपूत योद्ध्यांपैकी एक होते. ते मेवाड राजस्थानचे शासक होते आणि शौर्य, त्याग व स्वातंत्र्याचे प्रतीक मानले जातात. त्यांना मुघल सम्राट अकबर यांच्या समोर कधीही न झुकल्याबद्दल स्मरण केले जाते. प्रारंभिक जीवन जन्म 9 मे 1540 जन्मस्थान कुंभलगड किल्ला राजस्थान. वडील उदयसिंह द्वितीय. आई जयवंताबाई. ते मेवाडच्या सिसोदिया राजवंशाशी संबंधित होते. लहानपणापासून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. तलवारबाजी, घोडेस्वारी, धनुर्विद्या, युद्धकौशल्य असे म्हटले जाते की त्यांची उंची सुमारे 7 फूट होती आणि ते जड शस्त्रे धारण करत असत. मेवाडचे महाराणा 1572 मध्ये वडिलांच्या निधनानंतर ते मेवाडचे शासक झाले. त्या काळात बहुतेक राजपूत राजांनी मुघलांची अधीनता स्वीकारली होती, परंतु महाराणा प्रतापांनी अकबरासमोर झुकण्यास नकार दिला. त्यांनी म्हटले होते, गुलामगिरीत राजवाड्यात राहण्यापेक्षा स्वातंत्र्यासह जंगलात राहणे अधिक चांगले आहे. हल्दीघाटीचे युद्ध 1576. त्यांच्या जीवनातील सर्वात प्रसिद्ध घटना म्हणजे हल्दीघाटीचे युद्ध. तारीख 18 जून 1576. विरोधक मुघल सेना राजा मानसिंह यांच्या नेतृत्वाखाली. ठिकाण हल्दीघाटी, राजस्थान. मुघल सैन्य संख्येने अधिक होते, तरीही महाराणा प्रतापांनी शौर्याने लढा दिला. त्यांचा प्रिय घोडा चेतक या युद्धात अमर झाला. चेतकची कथा. चेतक हा फक्त एक घोडा नव्हता, तो निष्ठेचे प्रतीक होता. युद्धादरम्यान चेतकने एका हत्तीवर उडी मारली. तो गंभीर जखमी झाला, तरीही त्याने महाराणांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले आणि त्यानंतर वीरमरण पत्करले. आजही चेतकची समाधी राजस्थानमध्ये आहे. वनवास आणि संघर्ष. युद्धानंतर महाराणा प्रताप आणि त्यांचे कुटुंब जंगलात राहण्यास भाग पडले. त्यांनी सहन केले दारिद्र्य, उपासमार, कठीण जीवन. एका प्रसिद्ध कथेनुसार त्यांच्या कुटुंबाला गवताची भाकरी खावी लागली, तरीही त्यांनी कधीही शरणागती पत्करली नाही. पुनर्विजय काळानुसार त्यांनी आपले सैन्य पुन्हा संघटित केले. गनिमी काव्याची गुरिल्ला युद्धनीती वापरून मेवाडचे अनेक प्रदेश पुन्हा जिंकले. अनेक किल्ल्यांवर पुन्हा अधिकार मिळवला, तथापि ते चित्तोडगड पुन्हा जिंकू शकले नाहीत. युद्धकौशल्य आणि शक्ती. 2 तलवारी धारण करत असत, जड कवच परिधान करत असत. गनिमी युद्धतज्ञ होते. अरवली पर्वतरांगांचा रणनीतीपूर्वक उपयोग केला. राजधानीनंतर त्यांनी चावंड ही आपली राजधानी बनवली. निधन 19 जानेवारी 1597. कारण शिकारी दरम्यान झालेली दुखापत. निधनापूर्वी त्यांनी आपल्या मुलाला वचन द्यायला सांगितले, मुघलांसमोर कधीही झुकू नकोस. महाराणा प्रताप महान का आहेत? ते प्रतीक आहेत. स्वातंत्र्य, स्वाभिमान, राष्ट्रभक्ती, अदम्य साहस. त्यांनी शक्तीसमोर झुकण्याऐवजी संघर्षाचा मार्ग निवडला.